नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. आज नवीन वर्ष चालू झालं. 1 जानेवारी 2026 आजपासून सुरुवात झाली. म्हणजे काही लोक संकल्प घेतात की आजच्या दिवशीपासून आपण हे करणार ते करणार. म्हणजे बरेच चांगले चांगले संकल्प घेतात की वाईट गोष्टींचा त्याग करून मला चांगल्या गोष्टी काहीतरी आचरणात आणायच्यात, असे बऱ्याच जणांचे संकल्प असतात. आपणही करतो, प्रत्येक जण करत असतं. पण आता गरज आहे ना त्या संकल्प पूर्तीची. का तर काल रसीने एक उदाहरण मोबाईलवर एक शॉर्ट वाचला की असं होतं की गेल्या वर्षी संकल्प केला होता, गेल्या वर्षी 1 जानेवारीला संकल्प केला होता की 75 किलो वजन 65 किलो करायचे. आणि मी दरवर्षी संकल्प मोठा करत असतो. आता या वर्षी मी तोच संकल्प केला आहे की 85 किलोचं वजन मला आता 65 वर आणायचंय. म्हणजे सांगायचंय काय ह्याच्यातून की गेल्या वर्षी संकल्प काय केलता तर 75 किलोचं 65 किलो करायचं होतं. ते तर झालं नाहीच, उलट 10 किलो वाढलं, 85 झालं. आणि आता 85चं मला 65 करायचंय. संघर्ष. सांगायचं दासीला एवढंच की आपण संकल्प केलेला जर पूर्ण नाही केला ना तर पुढच्या वेळेस त्याचा आणखीन जास्त त्रास होतो. ते एवढं सोपं राहत नाही. संकल्प करणं सोपं आहे हो, पण तो पूर्ण करणं खरंच खूप अवघड आहे. अशक्य म्हणत नाहीत अशी. सद्गुरू आपल्याला सांगतायत काय? सोप्या सोप्या गोष्टी सांगतायत. अवघड गोष्टीत शिरायला सांगतच नाहीत मला सद्गुरू. सद्गुरू सांगतायत काय? फक्त चांगलं वागा, चांगलं कर्म करा, एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. ह्यात मला अडथळा कुठे येतोय? म्हणजे अशक्य कोणती गोष्ट आहे? चांगलं वागणं अशक्य आहे का? चांगलं कर्म करणं अशक्य आहे का? अशक्य कुठलीच गोष्ट नाही जी मला सद्गुरू करायला सांगतोय. कुठंतरी कमी पडत असेल तो माझा विश्वास, ती माझी इच्छाशक्ती, नाहीतर आडवा येत असेल माझा अहंकार. माणसातला मी लवकर जायला तयार नाही हो. शहंशाजी एके ठिकाणी म्हणतायत की मी माझे पण जाणे नाही, पूर्ण गुरु उपदेशाविना. मग आता आपल्याला तो पूर्ण गुरु भेटला, मग आता माझं अजूनही जात नसेल तर त्याला कारण काय? फक्त कुठेतरी विश्वास कमी पडतोय. आणि ह्या नवीन वर्षात एकच संकल्प आपण घेऊयात की माझा विश्वास सद्गुरूवर अजून भक्कम व्हावा, अजून ठाम व्हावा. म्हणतात ना, संत गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम. मग मला ह्या सद्गुरूमुळं हा भगवंत भेटला, हा ईश्वर मिळाला. ज्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी रिद्धी सिद्धी प्राप्त करतायत, पण तरी सुद्धा हा ईश्वर त्यांना एवढ्या सहज प्राप्त झाला नाही. तो मला एका क्षणात सद्गुरूनं प्राप्त करून दिला. आता गरज आहे तो मला माझ्यामध्ये ते ब्रह्मज्ञान उतरवायची, ते ब्रह्मज्ञान आचरणामध्ये आणण्याची. आणि ते ब्रह्मज्ञान जेव्हा माझ्या आचरणामध्ये येईल ना तेव्हा माझं कर्म आपोआप सुंदर होत जाणार आहे. त्याला करायची गरजच लागत नाही. का तर ज्यावेळेस ब्रह्मज्ञान होतं, हा भगवंत मला प्रत्येकामध्ये दिसायला लागतो, तेव्हा मला सुंदर कर्म कर म्हणायची गरज लागत नाही, किंवा एखाद्या सोबत वाईट वागू नको म्हणायची गरज लागत नाही. का तर मला त्यामध्ये सुद्धा, ज्याला आपण आपला दुश्मन मानत असतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा मला हाच भगवंत दिसायला लागतो. मग सुंदर कर्म आपोआप होणार आहे. म्हणजे हा माणूस जन्म माणसाला मिळाला कशासाठी हे ज्यावेळेस मला कळेल ना त्यावेळेस मी या मोहमायेतून आपसूक बाजूला निघणार आहे. ह्याचा अर्थ असा नाही की मला या संसाराचा, ह्या प्रपंचाचा सगळा त्याग करायचा आहे. ह्याच्यामध्ये राहून मला ते करायचे जे सद्गुरू सांगतायत. जसे एखाद्या समुद्रामध्ये नाव असते, पाणी आहे समुद्रामध्ये भरपूर, त्या पाण्यावर नाव चलते, पण कुठंतरी ते पाणी नाव आतमध्ये घेत नाही. पाणी पाण्याच्या ठिकाणी आणि नाव नावेच्या ठिकाणी. का तर ज्यावेळेस त्या समुद्रामधलं पाणी नावेत येतं ना त्यावेळेस मात्र ती नाव व्यवस्थित चालू शकणार नाही. अगदी तसंच माझं सुद्धा आहे. हा संसार त्या समुद्रासारखा आहे आणि माझी ही जीवनरूपी नाव आहे ना, त्या समुद्रातून मला पार तर करायचे, पण ते पाणी कुठंतरी मला माझ्यामध्ये घ्यायचं नाही. म्हणजे हे माझं, ते माझं, ते माझं, हे असं म्हणून सगळं गुरफटून जायचं नाही. आणि सद्गुरू मला तेच तर शिकवण्याचा प्रयत्न करतायत. ह्या सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला शिकवलं खरं की हा समुद्राप्रमाणे हा भगवंत आहे, आणि जसं यातला बाजूला काढलेला एक थेंब असेल ना तो मी आहे. ज्यावेळेस हा एक थेंब त्याच्यामध्ये टाकाल ना त्यावेळेस तो पूर्ण ईश्वर रूप होणार आहे. म्हणजे समुद्र आणि तो थेंब वेगळा नाहीच. अगदी तसंच भगवंत आणि मी वेगळी नाहीच. ही ज्यावेळेस मला अनुभूती होते ना
त्यावेळेस आपोआप आपले कर्म, आपलं सगळं जीवन सुंदर होऊन जाणार आहे. आणि सद्गुरू मला माझं जीवन सुंदर बनवण्यासाठीच एवढा आटापिटा करतायत. का तर मला ह्या दुःखातून बाजूला व्हायचंय, मला ह्या मोक्षपदाला जायचंय आणि सद्गुरूला मला तिथपर्यंत नेहून पोहोचवायचंय. त्यासाठीच हा सगळा आटापिटा सद्गुरू रात्र दिवस अख्ख्या जगामध्ये फिरतायत, फक्त मानव कल्याणासाठी. मग आता मला गरज कशाची आहे? मी काय करायला पाहिजे जे की सद्गुरूला आवडेल? माझं जीवन सद्गुरूच्या वचनानुसार व्हावं. माझं चालणं, वागणं, बोलणं जसं सद्गुरूला आवडतं ना तसं व्हावं. संत सांगून गेले की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. एका आईला आपल्या लेकरांकडून काय अपेक्षित असतं? की त्याने चांगलं वागावं, सगळ्यांच्या नजरेमध्ये तो चांगला असावा, तो धनवान असावा, तो चारित्र्यवान असावा. अगदी याच सगळ्या इच्छा माझ्याकडून माझ्या सद्गुरूंच्या सुद्धा आहेत. मग कुठंतरी त्या पूर्ण व्हाव्यात. आणि मला तो संकल्प घ्यायचा आहे की सद्गुरूच्या इच्छा ज्या काही असतील ते आमच्याकडून पूर्ण व्हाव्या. दासीकडून जरी काही चुकत असेल तरी उदारंतकरणाने क्षमा असावी. आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्याला सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावो. सेवा, सत्संग, नामस्मरण आपल्याकडून सदोदित घडावं. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशीही नक्की शेअर करा. लाईक करायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला हाईप करायला विसरत जाऊ नका. त्या हाईपचं ऑप्शन तर दासीच्या लक्षातच राहत नाही. पॉईंट असतात म्हणे, ते हाईप करायला विसरत जाऊ नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यनिरंकार.